अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेशाय नमः. येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारोणी. संतोषणी नामकरणी विनवतसे मागुती. जय जय आजी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी. संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपले जाण. आनंदी झाले माझे मन तुझे निधर्म स्वामिया. कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू. होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. कृपानिधी सिद्ध मुनी तया शिष्या लोंगोनी. आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुनाथ. श्री गुरुचरित्र महिमान तोची आम्हा अमृतपान. सदा सेवितो याचे गुणे म्हणून पुस्तक दाखविले. भक्ती मुक्ती परमार्थ जे जे वाची मनी आर्त. त्वरित होय साध्यवंत गुरुचरित्र ऐकता. धनार्थीयासी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधन. कथा ऐकता होय जाण ज्ञानसिद्धी तत्काळी. जे भक्तीने समस्त ऐक पटती एकता मनुष्य लोक. कामे होय तत्कालिक निमृत्तिका पुत्र होती. ग्रह रोगादी पीडन न होती व्याधी कधी जाण. जरी मनुष्य असे न बंधन त्वरित सुटे ऐकता. ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवसी. ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता. इतुके कोणी ते अवसरी नामधारक नमस्कारी. स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी. साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटी लागे मज जगज्योती. होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे. गुरुचे महिमान ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारोनी. अंधकार असता रजनी सूर्योदया परी करी. इतुकी अवसरी सिद्ध योग अभय करी. धरोनीय सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना. अमरजा संगम भीमरथी जैसे ठाव ज्ञानपंथी. कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय. एकोणी सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गहन. क्षणाक्षणी करण नमन करुणा वचने करुणिया. जी मी संसार सागरी बुडलो तापत्रयपुरी. वक्षिले क्रोधादी जलचरी अजान ज्ञान जाळे वेष्टिलो. ऐशी कृपया उपजोनी विनतसे नामकरणी. मस्तक सिद्धाचे चरणी न्यासता झाला ते काळी. तव बोलिले सिद्ध मुनी उठवतसे आश्वासोनी. न धरी चिंतामणी साकडे फेडीन तुझे आता. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती. श्री गुरुवर बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी. संशय धरुणी मानसी श्री गुरु काय देईल मनासी. त्यागुणे हा भोग भोगीसी. नाना चित्ते व्याकुळित सांडोनी संशय निर्धार. गुरुमूर्ती देई अपार ऐसा देव कृपासागर. तुझ रूपेशी सर्वता ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती. ख्याती असे स्मृती स्मृती संदेह सोडून एक चित्ती. ध्याय पदांबुज श्री गुरूंचे स्वामींनी निरोपिले जे सकळ. झाले मन निर्मळ वेध लागला असे केवळ. चरित्र ऐकावे श्री गुरूंचे गुरु त्रिमूर्ती एकोकानी. कावतरले मनुष्य योनी सर्व सांगे विस्तारोनी. म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र. बारे शिष्या तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र. कैसे तुवा उत्सविला खिंडत आलो सकळ शिती. नवे कवना ऐशी मती गुरुचरित्र न पुस्ती. तू ते देखिले आजी आम्ही. ज्यासी इह परत्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड. त्रिकरणे करून या दृढ एक चित्त ऐकिजे. तू भक्त केवळ श्री गुरुचा मननी बुद्धी झाला उंचा. निश्चय मनी माझा वाचा लादे चारी पुरुषार्थ.
गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्र संमत जाणू अवतार जाहला त्रयमूर्तीचा आपणू दरोनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतरण होऊन येती यतीश्वर उतरावया भूमीचा भार भक्तजन तारावया एका वेगळे एक न होती कार्याकरणा अवतार होती भूमीचा भाग फेडती प्रख्यात असे पुराणी सांगे साक्ष आता तुझ अंबरीश म्हणे द्विज एकादशी या व्रताचे काज विष्णूसी अवतार करविले द्विज करी एकादशी व्रत पूजा करी अभाग्यत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रताची भंग करावया आला ऋषी अतिथी होऊन द्वादशीसी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी गडी एक आला अतिथी कारणिक अंबरीशीस पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशाचा अभिवादोनी अर्धपाद्य देवोनी पूजा केली उपचारे विनोय तसे ऋषेश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारुनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करती विधीसी विलंब लागला तयासी आली साधन घटिका व्रतभंग होई म्हणूनी पारण केले तीर्थ घेऊनी नाना प्रकारे पक्वानी पाक केला ऋषीसी तव आले दुर्वास देखा पाहुनी अंबरीशाच्या मुखा म्हणे भोजन केलीसी का अतिथी बिन दुरात्मा शाप देता ऋषेश्वर द्विजे समरला शारंगधर करावया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठ शापिले ऋषीनी द्विजासी जन्मावेगा अखिल योनीसी तव पावला ऋषिकेशी येऊन जवळ उभा टेला मिथ्या नवे ऋषीचे वचन द्विजे धरले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल वृद्ध जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुवा शापिले अंबरीशीसी राखीना आपल्या दासासी शाप आम्हासी तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमीवार कारण असे पुढे म्हणतसे परोपकार संबंधेसी शाप द्यावा विष्णूसी भूमीभार फेडावयासी कारण असे मनोनिया ऐसे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतारुणी भूमीसी नाना स्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असे तू ऐकले महाभागवती विस्तरिले अनंतरूपी नारायण कार्यकारण अवतार होती कच्चित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि कैक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसूया त्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले त्रयमूर्ती अवतरले कपटवेश धरून आले पुत्र झाले तियेचे नामधारक पुसे सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव येती कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवन कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारोनी सांग मज म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकलाभिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती प्रख्याने सिद्धनामधारक संवाद अंबऋषि व्रतनिरूपम नाम तृतीयोऽध्यायः श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।